नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा स्टेट बँकेत महावितरण सेवा ठप्प की ग्राहकांच्या सेवेत होतात अडचणी। लाईट गेली की कर्मचारी अधिकारी मोबाईल टॉर्चनी करतात कामगिरी। म्हसळा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय नसल्याने मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून अनेक वेळा बँकेचा कारभार हा लाईट विना अडखळत सुरू असतो। बँकेतील कर्मचारी अधिकारी यांचा सेवाभाव चांगला असल्याने बँकेत आलेल्या ग्राहकांची कुचंबणा होऊ नये म्हणून मोबाईलवरील टॉर्च बॅटरीवरून होणारी कामे उरकून घेतात। म्हसळा शहरात गेले काही दिवस लाईट जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे लाईट गेले की ग्राहकांना बँकेच्या दैनंदिन व्यवहारातही अनेक अडचणींना ग्राहकांना सामना करावा लागत आहे। गेले 15 वर्ष सेवा देणारा जनरेटर बंद आहे, रिपेअर होत नाही हे निमित्त आहे, परंतु बँकेतील मशिनरी बंद पडली की तात्काळ नवीन उपलब्ध करायची नाही असेही केले जाते, असेही एका ग्राहकाने सांगितले। बँकेची कॅश डिपॉझिट मशीन CDM अनेक महिने बंद आहे। व्यवस्थापनाने पर्यायी सोय गेले कित्येक महिने केलीच नसल्याचे समजत आहे। म्हसळा तालुक्याचा व्यवहार हा स्टेट बँक शाखेवरच अवलंबून आहे। या बँकेत शासकीय कर्मचारी, शिक्षक, महिला, बचत गट व सर्व योजनांचा लाभ विद्यार्थी, शिष्यवृत्ती, व्यापारी, शेतकरी व अन्य खातेदार यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। ग्राहक, खातेदार व शेतकरी तसेच पीक कर्ज, गोल्ड लोन, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज घेणारे ग्राहक या सर्व प्रकारामुळे बेजार झाले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। सर नमस्कार, तुम्ही आत्ता बँकेत गेले होते, लाईट म्हणून नाही म्हणून तुमची काही गैरसोय झाली किरकोळ। हां, तर काय तुमचं म्हणणं आहे ग्राहक म्हणून, सिनियर सिटीजन म्हणून? तर आपण आता SBI शाखा म्हसळेजवळ इथे उभे आहोत। नुकतंच 1-2 मिनिटापूर्वी आपण या शाखेमध्ये इन झालो होतो। यापूर्वी 10-12 दिवसापूर्वी आलो होतो। तर जनरेटरमुळं देणारी लोकांमध्ये कर्मचाऱ्यांकडून देणारी सुविधा ह्यात थोडासा उगाच दिरंगाई होते। स्टाफ आणि मॅनेजर पाहता अतिशय उत्कृष्ट सेवा देणारा सेवक इथं उपलब्ध असताना केवळ एका लाईटच्या कारणास्तव जर समजा ग्राहकांना किंवा थोडंसं थांबावं लागत असेल किंवा सेवा मिळत नसेल तर ते माझ्या मते ठीक नाही। आणि उगाचच अडखळत जाणं वगैरे थोडं सिनियर सिटीजन म्हणून आपल्याला थोडासा अवघड होऊन बसते। प्रत्यक्ष मॅनेजरकडं आपण भेट दिली असता त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॉपरेशन दिलेलं आपल्याला, यात वादच नाही। परंतु गेले अनेक वर्ष आपण जनरेटर आहे तोच त्याच ठिकाणी पाहतो आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे दुरुस्ती नाही। आणि पर्जन्य कालावधीमध्ये तर म्हसळ्यामध्ये लाईट जाण्याचा तर फार मोठा कर आहे। साधारण जवळजवळ 66-65 वेळी ह्या महिनाभरामध्ये लाईट ही अपडाऊन होते। उपकरणांना थोडासा आपला त्रास होतो, तोही आपल्याला सहन करावा लागतो। आणि त्यात बँकेसारख्या आर्थिक व्यवहार जो चालतो तिथं ठोकपणे काम करावं लागतं, त्यामुळे त्यांना अडचण नक्की येत असेल तर जनरेटरची व्यवस्था ही सातत्याने होणं गरजेचं आहे, त्याला अपडेट करणं महत्त्वाचं आहे। आता ही साधारण हे दुर्लक्ष शाखेचं आहे का त्यांच्या वरिष्ठ पातळीवर आहे हे काय आपण अतिशय संशोधनाची गोष्ट आहे, तर त्याला कुठेतरी सातत्यता आणावी असं मला वाटतं। धन्यवाद।